अर्जुनभाई पाटील यांचा संघ आपण पाहतोय. दुर्गामाता 11 काटे, दुसऱ्या बाजूला गुरुदत्त 11 सागाव. 5 षटकांची लढत असेल. सलामीची जोडी आपण पाहतो युवराज आणि चेतन म्हात्रे. तर गोलंदाज सुनील सज्ज होत आहेत. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फटका फसला. दीपक चौधरी चेंडू खाली. पहिल्या चेंडूवर धक्का दिला गोलंदाज सुनीलला. युवराज बॅक टू डगआउट. सुनील चौधरी फलंदाज आपण पाहतो सुनील आलेत. तर गोलंदाज सुनील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खोलट टप्प्याचा चेंडू. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक राजेश पाटील वेगाने येतात. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांचा उद्योग होता. स्वतःचा आणि संघाचं खातं खोलतात फलंदाज सुनील. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 2. स्ट्रायकला आपण पाहतो फलंदाज सुनील भोईर. 2 धावा 190 वेळा धावून घेतल्यात. चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुनील गोलंदाजी करतायत आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचा हा गोलंदाज काम करतोय सुनील चौधरी. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. एका बाजूला फलंदाज सुनील भोईर, दुसऱ्या बाजूला गोलंदाज सुनील चौधरी. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो 1 बाद 2 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं कठीण असतं. फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर दडपण असतं. मात्र इथं दडपणाला झुगारून सुनील चौधरी चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतात. पहिली धाव तर वेगानं पूर्ण करतात. राजेश पाटील आले, चेंडू उचलतात. चेंडू फेक करेपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाज सुनील चौधरीनं आणि आतापर्यंत या गोलंदाजाने 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. दिशा भरकटतात. पंच शशांक पाटील वाईडचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 5 वर पोहोचते. चांगली गोलंदाजी होत होती सुनील चौधरी यांच्या माध्यमातून. मात्र टप्पा आणि दिशा हरवून बसतायत. 50वा वाईड चेंडू आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. ऑफ साइडला खेळतात. अरविंद पाटील आहेत. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज सुनील चौधरीनं फक्त 6 धावा खर्च केल्यात. एकही चौकार, एकही षटकार मारू दिलेला नाहीये या गोलंदाजानं. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. 6 धावा खर्च करून गोलंदाज सुनील चौधरीने गडी बाद केलाय. सलामीचे फलंदाज युवराज बाद झाले. स्ट्रायकला आपण पाहतोय ज्यानं मागच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलंय तोच फलंदाज आपण पाहतो चेतन म्हात्रे. स्ट्रायकला जय गणेश 40+ घाडली संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं होतं तोच फलंदाज स्ट्रायकला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुनील भोईर. तर गोलंदाज सुनील चौधरी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये तोपर्यंत लेग बाईच्या स्वरूपात सिंगल येते. अशा पद्धतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न झालंय. काय गोलंदाजी केली गोलंदाज सुनील चौधरीने. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 7. एक गडी बाद केलाय. गुड बॉलिंग.
जयगावदेवी 40+ क्रिकेट संघ शिरडोन आयोजित स्वर्गीय रतनशंकर पाटील स्मृती चषक 2023 हे पर्व आपण पाहतो आणि स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस ओम साई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. क्लिअरिटी आणि क्वालिटी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे सागर फराड, आमचे सूरज फराड, आदित्य ठाकरे, नीरज फराड यांची संपूर्ण टीम चांगलं काम करतात. गुड जॉब बॉयज, कीप इट अप. आमचे गुणलेखक अशोक पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा चांगलं काम करतात. प्रत्येक सामन्याची, प्रत्येक चेंडूची खडानखडा माहिती अपडेट चांगल्या पद्धतीने देतात. आमचे सहकारी समालोचक श्रवण धुमाळे बदलापूर चांगलं काम करतात. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. आणि DJ आपण पाहतो विजय मोकाशीच्या माध्यमातून स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सुमधुर संगीत आपण ऐकतोय. षटक क्रमांक पहिला इथं संपन्न झाले. टोटल धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर पहिल्या सत्रामध्ये टीम सागाव संघाची 1 बाद 7 धावा. बघा आयोजकांनी सूचना केली आहे. नितीन भोईर स्क्रीनच्या समोरून उठा प्लीज. आयोजकांनी सूचना केली आहे, स्क्रीनच्या समोरून उठा. सर्वांना विनंती करतो कारण आयोजक सूचना करतात. आयोजक सूचना करतात स्क्रीनच्या समोर कुणीही बसू नका प्लीज. संतोष तुम्ही या. धन्यवाद. अरविंद पाटील येतात गोलंदाज. गोलंदाज तयार. अरविंद पाटील स्ट्राईक आणला आपण पाहतोय. डावखरे फलंदाज चेतन म्हात्रे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुनील भोईर. 1 बाद 7. दुसरं षटक मार्गस्थ. अरविंद पाटील राऊंड द विकेट. ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. चेतन म्हात्रेच्या बॅटमधून आला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात मात्र इथं चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि पंच कैलास पोरजी इशारा करतात. चौकार आपण पाहतो या खेळपट्टीवर या स्पर्धेमध्ये अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 170 चौकार ठोकला गेलाय. टोटल धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती 11 वर. 1 बाद 11ची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अरविंद पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. सेकंडला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज चेतन म्हात्रे. सफल झाले. ऑफसाइडला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इथं 2 क्षेत्ररक्षक बीड झालेत. केशव चेंडूचा पाठलाग करतात मात्र चेंडू इथं सीमा रेषेच्या बाहेर लेग बाईच्या स्वरूपात येतोय. चौकार 4 धावा. दुसरं मार्गस्थ. 1 बाद 15. अरविंद पाटील राटम राऊंड द विकेट. कार्पेटच्या माध्यमातून ऑफ साइडला खेळतात. गुड फिल्डिंग. चेंडू फेक येईपर्यंत दोन्ही फलंदाज सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. षटकातील पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सुनील चौधरीने गडी बाद केला. युवराजला बाद केलं. त्यानंतर आपण पाहतो हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतात. धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 17 धावा. लो फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. भाईंचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय भाईंच्या माध्यमातून. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या 18 वर पोहोचती आहे. आता मात्र गोलंदाजी चांगली होती. अरविंदच्या माध्यमातून गोलंदाजी एंड चेंज करतात. मगाशी आपण पाहिलं राटम राऊंड द विकेट होते. आता मात्र येत आहेत ते राटम ओव्हर द विकेट. 2 अनुभवी पंच आपण पाहतोय. SP पॅनलचे अनुभवी पंच ऑफिशियल पंच आपण पाहतोय. कैलास पोरजी मॅन फ्रॉम धानसर आणि शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली आहे ती 18 वर. 1 बाद 18ची धावसंख्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना टीम सागाव विपक्ष काटई असा सामना हा रंगतोय. अरविंद पाटील राटम ओव्हर द विकेट. सुनील भोईर स्ट्राईक एंडला. गुड बॉलिंग तेज तर्रार चेंडू. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचं काम करतात गोलंदाज अरविंद पाटील. यशस्वी ठरतात. डॉट बॉलची समाप्ती होते. कमबॅक केलं जात आहे. चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. धावसंख्या स्थगित 18 धावा.
आता मात्र फटका फसलाय, मात्र चेंडू पडतो नो मध्ये. भाई चेंडूचा पाठलाग करतात, तोपर्यंत केशव आलेत अंतिम क्षणाला. केशव चेंडू उचलतात, तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. अशा पद्धतीनं पॉवर प्लेची पहिली 2 षटकं इथे संपन्न झाली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 20 धावा. डीजे वतीनं शिरडोन संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आदरणीय गुरुनाथ पाटील यांचं आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीनं मुख्य आयोजक मच्छिंद्रदादा पाटील यांच्या वतीने आणि संपूर्ण शिरडोन टीमच्या वतीने त्यांचं व्यासपीठावर आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकं इथे संपन्न झाली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 20 धावा. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. मनोज पाटील येत आहेत. ग्रामीण क्रिकेटचा हा बाहुबली फलंदाजी करताना आपण नेहमीच त्यांना पाहिलंय. गुरुनाथ पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं आयोजकांच्या वतीनं टीम शिरडोन आणि आयोजक मच्छिंद्रदादा पाटील यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. मनोज पाटील येत आहेत. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ शिरडोन आयोजित स्वर्गीय रतनशंकर पाटील स्मृती चषक 2023. 5 षटकांची लढत. 2 षटकं संपली आहेत. 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूंमध्ये टीम सागाव संघानं 1 बाद 20 अशी धावसंख्या धावफलकावर नोंदवली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय मनोज पाटील येत आहेत. स्ट्रायकरला सलामीचे फलंदाज चेतन म्हात्रे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुनील भोईर. मनोज पाटील फुलटॉस चेंडू संधी साधले. फलंदाजाने झेलची शक्यता. संदीपनं सीमारेषेवर सुलेख झेल टिपलाय आणि जो फलंदाज मागच्या स्पर्धेमध्ये याच फलंदाजाने काटेज संघाविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं, त्या फलंदाजाचा मुख्य फलंदाजाचा चेतन म्हात्रेचा अडसर दूर केला गोलंदाज मनोज पाटीलनं आणि सीमारेषेवर संदीपच्या माध्यमातून एक सुरेख झेल टिपला जातोय. चेतन म्हात्रे बॅक टू डगआउट. संघाविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. मनोज पाटील यांना माहिती आहे की फलंदाज चांगली फलंदाजी करत असतात सातत्यानं चेतन म्हात्रे आणि त्या मुख्य फलंदाजाचा अडसर गोलंदाज मनोज पाटील यांनी दूर केलाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 20 धावा. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात गोलंदाज होते आपण पाहिलं सुनील चौधरी फक्त 7 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते अरविंद पाटील 13 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मनोज पाटील यांनी पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. 2 बाद 20 धावा. संदीप पाटील स्ट्राईक एंडला. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. एका चांगल्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना मनोज पाटील आपला अनुभव पणाला लावतात. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी मनोज पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. पुढचा चेंडू डॉट. मैदानात वादळ आपण पाहतोय.
नक्कीच वादळ जरूर आलं मैदानात, मात्र घाण साफ करण्याचं काम हे वादळ करत आहे. दोन बाद 20. इथे मात्र फुलटॉस होता चेंडू, संधी होती फलंदाजाकडे, मात्र संधी गमावली. पहिल्या चेंडूवर गडीबाद, पुढचे दोन चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग, क्या बात आहे मनोज पाटील, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात गोलंदाज होते सुनील चौधरी, फक्त 7 धावा खर्च केल्या. पुढच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते अरविंद पाटील, धावा खर्च केल्या 13. आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये, एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. बघा मैदानात आपण वादळ पाहतो, जिला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आगरी बोली भाषेमध्ये भूती म्हणायचो पहिल्यांदा आपण, मात्र ती भूती इथं मैदानात अवतरली आहे. लहानपणी आपण मच्छिंद्र दादा भूतीच म्हणायचो, मात्र हे वादळ इथं मैदानात असं जर वाटलं होतं की कचरा बाहेर नेतो की काय हे वादळ, मात्र कचरा मैदानात आणले वादळानं. बघा निसर्गाच्या पुढं कुणाचाही चालत नसतं अशोक पाटील. निसर्गाच्या पुढं कुणी जाऊ शकत नाहीये. चला सामना इथं सुरू होतोय. 2 बाद 20. मनोज पाटील राटम ओव्हर द विकेट. समोर खेळतात ऑन साइडला संदीप पाटीलच्या बॅट मधनं षटकार आलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव गेले, दबाव वाढवला गोलंदाजानं, मात्र प्रेशर हँडल केलं फलंदाज संदीप पाटीलनं आणि ठोकलाय षटकार. 6 धावा. पट्टीवर आपण पाहतोय अशोक पाटील माहिती देतात आणि षटकार आतापर्यंत आलेत ते 56 षटकार या स्पर्धेमध्ये आलेत. संत गतीने चेंडू हाताळलाय, फटका फसलाय, झेलची शक्यता निर्माण झाली आहे. प्रयत्न चांगला केला मनोज पाटील यांनी, मात्र झेल सुटलाय. एफर्ट त्यांनी चांगला दाखवला, चांगला प्रयत्न केला, मात्र झेल सुटला. 2 धाव आल्या धाव फलकावर. टोटल धावसंख्या पोहोचते ती 28 वर. मागच्या चेंडूवर षटकार गेला, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. चांगली गोलंदाजी, मात्र संदीप अगोदरचे 2 चेंडू निर्धाव खेळले होते, दबाव होता संदीपवर, मात्र जो दबाव त्यांनी झुकारून दिला, षटकार ठोकला. त्यानंतर 2 धावाला धाव, टोटल धावसंख्या पोहोचते ती 28 वर. इथे मात्र झेलची शक्यता. अरविंद पाटील चेंडू खाली आले, झेल टिपला जातोय, चूक होत नाहीये. ज्या फलंदाजानं इथे षटकार ठोकला होता त्या फलंदाजाचा अडसर दूर केला गोलंदाज मनोज पाटीलनं. संदीप पाटील बॅक टू डगआउट.
विजय मोकाशी यांच्या माध्यमातून आपण ऐकतो 3 षटके इथे संपन्न झाली आहेत. काय गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मनोज पाटील यांनी फक्त 8 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. 3 षटके इथे संपली आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 धावा. केशव चौधरी गोलंदाज आपण पाहतो संघनायकानं पाचारण केलं. इथं केशव चौधरी यांचा वापर केला संघनायकानं. मागच्या सामन्यातल्या चुका नक्कीच काटाई संघानं दुरुस्ती केल्यात. नक्कीच अशोक पाटील मागच्या सामन्यामध्ये आपण 4 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा 2 संघ एकमेकांसमोर येत आहेत. केशव चौधरी गोलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सुनील भोईर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रडमोर विकेट. लो फुलटॉस समोर खेळतात. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. थोडेसे फंबल झालेत. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो संघनायकानं पाचारण केलं गोलंदाज केशव चौधरीला. रडमोर विकेट. सफल झाले. ऑफ साइडला ऑन साइडला टर्न केलं. सुनील भोईरच्या बॅट मधनं आलाय हा चौकार. 4 धावा. ती 34 वर. 3 गडी बाद 34 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ केशव तयार. रडमोर विकेट. ऑन साइडला खेळतात. तिथं राजेश आलेत. प्रयत्न इथं अपुरे पडतात आणि येतोय तो सुनील भोईरच्या बॅट मधनं दुसरा चौकार. 4 धावा. संघाची गोलंदाजी चांगली होत होती. क्षेत्ररक्षण चांगलं होत होतं. मात्र चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये धावा आल्यात त्या तब्बल 10 आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती 38 वर. नक्कीच दबाव जाणवतो गोलंदाज केशववर. कारण आतापर्यंत मागच्या 3 चेंडूंमध्ये केशवने 10 धावा खर्च केल्या. लागोपाठ 2 चौकार आले. वाईटचा इशारा करतात पंच. कैलासपूरची टोटल धावसंख्या पोहोचते ती 39 वर. केशव रडमोर विकेट. संत गतीने चेंडू हाताळला. आता मात्र संभ्रमात पाडलाय फलंदाज सुनील भोईरला. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगलं कमबॅक केशव चौधरीच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 2 ते 3 चेंडूंमध्ये धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतो कमबॅक केलं जातं. गुड बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. ऑन साइडला खेळले. इथं मात्र फलंदाज सुनील भोईरच्या बॅट मधनं आलाय मोठा फटका. 6 धावा. षटकार. षटक आपण पाहतोय केशव चौधरीच्या माध्यमातून इथं महागडं ठरतंय. 45 धावा आपण पाहतो. धावफलकावर गडी बाद झालेत ते 3. चेंडू मध्ये पडतो. ऑफ साइडला ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र एसटी रक्षक आपण पाहतो दीपक चौधरी चेंडू गॅदर करतात. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. अशा पद्धतीनं 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आपण पाहतो धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा.
4 षटकं इथं संपली आहेत. 24 चेंडूचा खेळ इथं संपलाय. 4 षटकांमध्ये सागाव संघाने धावा कुठल्या त्या आता 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 46. स्लॉगरचा हाणामारीचे षटक मार्गस्थ गोलंदाज सुनील तयार. पहिला चेंडू लो फुल टॉस होता. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. का संघनायकानं मला दुसरं षटक दिलंय वैयक्तिक, त्याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये या गोलंदाजानं दाखवून दिलंय. कारण पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजानं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. संघनायकाने शेवटच्या षटकामध्ये पाचारण केलं. पहिला चेंडू निर्धाव हाताळतात. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. चला भाल संघ आणि नारियल संघ टॉस साठी तयार राहा. फुल टॉस चेंडू फटका फसलाय. राजेश पाटील झेल खाली येत आहे. झेल टिपला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. सुनील चांगली फलंदाजी करत होते. संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलं. मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाज सुनीलचा केला अडसर दूर. बॅक टू डग आउट. चला नार्ले संघाचे संघनायक आणि बाल संघाचे संघनायक टॉससाठी या. कारण शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लक्षात घ्या, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. प्लीज बाल संघ आणि नार्ले संघ टॉससाठी या प्लीज. चला बाल संघाचे संघनायक आलेत. नार्ले संघाला मी विनंती करतो या टॉससाठी. पहिला चेंडू निर्धाव गेला. पुढच्या चेंडूवर गडी बाद केला. काय गोलंदाजी करतोय बघा गोलंदाज सुनील चौधरी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सेकंडला आपण पाहतोय फलंदाज रमेश. खोल टप्प्याचा चेंडू. गुड बॉलिंग. बघा व्हेरिएशन पाहू शकता आपण. कारण 5 षटकाच्या लढकीमध्ये एकच गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो. आणि ते 2 षटकं का दिले सुनीलला ते दाखवून देतो गोलंदाज सुनील चौधरी. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 47 वर. याच गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद केला होता. त्याच गोलंदाजाला संघनायकाने शेवटचे षटक हाताळण्यासाठी पाचारण केलं. आतापर्यंत या गोलंदाजाने चेंडू हाताळले ते 3 आणि धावा खर्च केल्या त्या फक्त एक गडी बाद केला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. स्ट्रायकरला आपण पाहतो उंचपुरा फलंदाज संदीप पाटील सिनियर. लो फुल टॉस चेंडू इथं फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला. धावचीची शक्यता निर्माण झाली आहे आणि इथं फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये याच गोलंदाजानं 7 धावांचं षटक हाताळलं. त्याच गोलंदाजाला संघनायकाने शेवटच्या षटकामध्ये आणलं. आणि सुनील काय गोलंदाजी करतात बघा. स्लॉगरच्या षटकामध्ये श्रवण गोलंदाजी करणं कठीण काम असतं. कारण फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतात सातत्यानं. मात्र इथं धावांना अंकुश लावलाय गोलंदाज सुनील चौधरीनं. गुड बॉलिंग. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 47 धावा. 4 तर आदरणीय गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भाल विपक्ष नारिवली. व्यासपीठावर उपस्थित शिरडोनच्या आदरणीय गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला या भाल संघ. आमचे राजू काटे आलेत. एका बाजूला भाल संघाचे संघनायक, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नारिवली संघाचे संघनायक राजू काटे. तो टॉस इथे केला जातो आदरणीय गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. बाल विपक्ष नारिवली. एका बाजूला आपण पाहतो ध्रुव 11 बाल विपक्ष जयगाव देवी नारिवली. जबरदस्त गोलंदाजी. स्लॉगरच्या षटकामध्ये सुनील चौधरी टिचून मारा करतात. गोलंदाज तयार सुनील चौधरी. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज रमेश. दिशाभर करतात. पंच वाईडचा इशारे करतात. टॉस केला जातोय आदरणीय गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. भाल विपक्ष नारिवली. बाल संघाने टॉस जिंकलाय. सुनील चौधरी पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. इथं मात्र बाईकच्या स्वरूपात सिंगल आली आहे. काय गोलंदाजी करतात बघा सुनील चौधरीचं. खरोखर श्रवण कौतुक करावं लागेल. कारण संघनायक 2 षटकं का तुम्हाला देतोय तो तुम्ही पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. संघनायकाने विश्वास दाखवला शेवटच्या षटकामध्ये सुनील चांगली गोलंदाजी करतात. धावसंख्या पोहोचते ती 49 वर. खोल टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक राजेश पाटील वेगानं आलेत. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत इथं फलंदाज अनिल म्हात्रे
धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. अशा पद्धतीनं पहिलं सत्र इथं संपन्न झालं आहे. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये सागाव संघानं धावा कुठल्यात त्या 50 आणि लक्ष ठेवलंय ते 51 धावांचं टीम काटे संघासमोर. पहिलं सत्र इथे संपन्न झालंय. 5 षटकांमध्ये सागाव संघानं धावा कुठल्या त्या 50 आणि टीम काटे संघासमोर लक्ष ठेवलंय 51 धावांचं. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग टीम काटे संघ कशा पद्धतीने करेल, धावांचा बचाव टीम सागाव कशा पद्धतीने करेल हे ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे सहकारी समालोचक आवाज बदलापूरचा श्रवण धुमाळ यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. थँक्यू सो मच. खूप चांगला आवाज. या दरम्यान नारिवलीचं एक दर्जेदार व्यक्तिमत्व अर्थातच उमेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर साहेब या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं स्थानपान व्हायचंय. नारिवली गावचा एक दर्जेदार व्यक्तिमत्व अर्थातच उमेशजी पाटील साहेब आमच्यासोबत जॉईन झालेत. पुन्हा एकदा जाऊयात माच्या दिशेने. या पहिल्या सत्रामध्ये खूप चांगला आवाज आपण ऐकलात. अगदी व्हॉइस ऑफ घारिवली अर्थातच पंडितजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम गुरुदत्त 1140+ सागाव या टीमने तब्बल कुठल्या त्या 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष उभं केलंय. ते म्हणजे जय दुर्गा माता 1140+ काटे या संघाच्या विरोधात. काटे आणि सागाव या दोन बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली मॅच कशा प्रकारे काटे टीम हे 51 धावांचं लक्ष इथे मात्र चेस करेल आणि कशा प्रकारे टीम सागाव हे 51 धावांचं लक्ष डिफेंड करेल हे पाहणं मात्र गरजेचं असेल. येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ शिल्टन आयोजित स्वर्गीय रतन शंकर पाटील स्मृती चषक 2023 दैदिप्यमान पर्व. आजचा हा तिसरा दिवस. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्मान्य मच्छिंद्रदादा पाटील आणि संपूर्ण शिर्डोणकरांच्या स्वप्नातून साकारलेली दर्जेदार स्पर्धा. या स्पर्धेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण सातत्यानं पाहतो. क्वालिटी विथ क्लिअरिटी ओमसाई MTC.in माध्यमातून घराघरात कानाकोपऱ्यात ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर केली जाते. आणि या स्पर्धेचे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय, शशांक पाटील सर आणि त्यांचे समवेत कैलासजी पोरजी सर. हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. आणि समालोचकाच्या पाठीचा कणा अर्थातच ऑफिशियल स्कोरर, ऑफिशियल गुणलेखक अर्थातच आपलं हे गुणलेखक आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये सजवताना आपण पाहतोय. फडकेपाडाचे आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील सर आमच्यासोबत जॉईंट आहेत. आणि डीजे विजयच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेमध्ये खूप चांगलं संगीत, खूप चांगले डीजे ऑपरेटरची माध्यमातून आपण पाहतोय. डीजे विजय यांच्या माध्यमातून सातत्यानं खूप चांगलं संगीत आपण ऐकतोय. आणि आमचे साथी समालोचक अर्थातच आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श आदरणीय सन्माननीय
घारेली गावचा गोड आवाज अर्थातच पंडित पाटील सरांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये नक्कीच ऐकूयात. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल ऑन साईडला फेकून दिलाय. पहिल्या बॉल वरती इथे मात्र स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज राजेश पाटील यांच्या बॅट मधून हा पहिला वार, पहिला बिग ब्लास्ट, चौकार. केलाय सलगचा दुसऱ्या बॉलवरती विकेट करत असताना फलंदाज दीपक चौधरीला आपण पाहतोय. सेकंड इनर ओव्हर बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. बॅटर दीपक चौधरी यांच्या बॅट मधून डिझई. क्यू खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर खरोखर मार्केट जाम केलंय या कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटने. वेड लावलंय या क्रिकेटने खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवलीच्या सर्व खेळाडूंना. यावेळेला पुन्हा एकदा अलंग कार्पेटच्या साह्यानं ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक जमिनीला गुदगुला करत असताना चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक हातामध्ये उचलतील, वागतील, फेकतील, थ्रोफेकी करतील. तोपर्यंत धावा मिळतील. त्या तब्बल दोन धावेच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थात डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती 10 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. चौथा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला फटका केलाय. अगदी काव कॉर्नर आणि मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या दोन क्षेत्ररक्षक मधून इथे मात्र बॉलला पाठवायचा प्रयत्न होता. मैदानामध्ये घडलंय काय? डोक्याची घंटा तर वाजली होती पण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय आणि तब्बल धावा एकवटल्या गेल्यात. त्या 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 12 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट ऑन दी स्कोर कार्ड. हे पूर्णपणे शांतमय वातावरण, पिन ड्रॉप सायलेंट या शांतमय वातावरणामध्ये चालू असलेली ही बिग फाईट मॅच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. टीम जय दुर्गा माता 1140+ काटई आणि त्यांना फाईट करते गुरुदत्त 1140+ सागाव. स्टील 2 टू गो. या वेळेला पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केले, असं व्हेरिएशन दाखवलं, फिंगर रोल केले आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर सर इस्टनच्या मागे जाऊन विसावलाय. डॉट बॉलची सांगता लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. या षटकातील या P1 मॅन्डेटरी पावडरचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहिलं युवराज यांना. युवराजच्या षटकातील हा शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. या वेळेला फटका केलेला. फटका तर सुरेख आहे. क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये लागलेली शर्यत भाग मिल्खा भाग. अखेरकार क्षेत्ररक्षकांनी शर्यत जिंकली आणि धावा आल्या त्या 2. शेवट देखील गोल करत असताना आपण पाहतोय फलंदाज दीपक चौधरी आणि राजेश पाटील यांना. तब्बल पहिल्या षटकामध्ये आल्यात. मॅन्डेटरी पावडरचा पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय ते म्हणजे फलंदाज दीपक चौधरी आणि राजेश पाटील यांनी. आणि धावा कुठल्यात त्या म्हणजे 14 धावा. 51 धाव्यांचा भलं मोठं आव्हान. 5 षटकांमध्ये 51 धाव्यांचं लक्ष. त्या लक्षाचा पाठलाग करते टीम जय दुर्गा माता 1140+ काटई आणि तर लक्षाचं इथे मात्र लक्ष डिफेंड करत असताना सागाव संघ. 14 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. टीम काटई या संघाच्या. अगदी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ऑन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय राजेश पाटील. पहिला बॉल फेस करत असताना शांतमय वातावरण. अगदी सुरुवात तर गोड करत असताना फलंदाज दीपक आणि राजेश ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी 40+ हे क्रिकेट. अगदी रेग्युलर क्रिकेटपेक्षा देखील काही कमी नाहीये 40+ क्रिकेट. अगदी खेळाडूंची जरी वय मर्यादा गाठली असेल तरी त्यांच्यामधला वाघ अजूनही जिवंत आहे. अगदी 40+ क्रिकेटमध्ये खूप सारे बक्षिसांची आतिषबाजी आपण खऱ्या अर्थानं पाहत असतो. अगदी
बेस्ट बॅटर साठी सायकल, बेस्ट बॉलर साठी सायकल आणि मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीरासाठी रेफ्रिजरेटर अर्थातच फ्रीज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक जर पाहायला गेलं तर 90,000 रुपये व आकर्षक चषक आणि या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक जर पाहायला गेलं तर 45,000 रुपये कॅश प्राइज व आकर्षक चषक. तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक जर पाहायला गेला तर तब्बल 15,000 रुपये कॅश प्राइज व आकर्षक चषक. या वेळेला गॅप शॉट सिलेक्शन, सिलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल गोस टू बाउंड्री लाईन क्रॉस, पॉइंट इथे मात्र चौकाराने खोललाय. 32वा फलंदाज राजेश पाटील आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा लेटकरचा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षणामध्ये मोठी दरी होती. भाग मिल्का भाग, अखेरकार चेंडूने गाठली सीमारेषा. 2 क्षेत्ररक्षणामध्ये मोठी दरी होती. त्या दरीला भेदून चिरून फाडून दुभागून बॉल चाललाय. थर्ड मॅन क्लिअर करत असताना रन्स मिळतील 4-4-4. सलगचा दुसरा चौकार. करून दिली होती. ज्या प्रकारे दीपक चौधरीने पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले होते त्याच प्रकारची सुरुवात राजेश पाटीलच्या देखील माध्यमातून आपण पाहतोय. 2 बॉलवरती 2 चौकार. धावसंख्या दफलकरती जोडल्या गेल्यात. तर तब्बल 22 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. या वेळेला बॅटची कडा, चेंडू सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 बॉलवरती चौकार, तिसरा बॉल डॉट. अगदी पहिल्या षटकात जर विचार करायला गेला तर पहिल्या षटक हाताळलं गोलंदाज युवराजने. युवराज पाटीलला आपण पाहिलं त्याने देखील एकही विकेट खर्च केली नाहीये, एकही विकेट कॅरी केली नाहीये आणि तब्बल 14 धावा इथे मात्र खर्च केल्या युवराज पाटीलने. या वेळेला कलात्मक स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक बाय राजेश पाटील. राजेशच्या बॅटमधून हा देखना स्ट्रोक डिझाईन. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर, ऑफिशियल गुणलेखक अर्थातच फडकेबाडाचे अशोकजी पाटील सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. तब्बल या स्पर्धेचे 1801 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या. काय स्पर्धा आहे, नीटनेटका प्रामाणिक आयोजन. अगदी स्पर्धा देखील नामांकित आहे, स्पर्धेचं आयोजन देखील नामांकित आहे आणि स्पर्धेचे ऑर्गनायझर देखील नामांकित आहे. स्पर्धा दमदार आहे. भव्य दिव्य असं क्रीडांगण, भव्य दिव्याची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आजचा हा 3रा दिवस. या वेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर होत असताना धावा मिळतील या 2. काय फटकेबाजी चालू. अगदी टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना फलंदाज राजेश पाटील आणि दीपक चौधरी यांना आपण पाहतोय. सलामीची जोडी आहे. अजूनही एकही विकेट इथे मात्र कॅरी केली नाहीये क्षेत्ररक्षण करत असताना टीम सागावच्या संघाच्या गोलंदाजांनी. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 28. या वेळेला पुढे ससांग फटका केलाय. फटका देखना आहे. अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा स्ट्रेट ड्राइव्ह फलंदाज राजेश चौधरींच्या बॅटमधून. राज्यातील क्रिकेट खऱ्या अर्थानं अजूनही जिवंत आहे याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना राजेश पाटील आणि दीपक चौधरी या 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय
खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये खूप चांगली चालू असलेली एक बिग फाईट मॅच. दुहेरी हाती खऱ्या अर्थानं तलवार चालत असताना, दुहेरी हाती हस्त्र चालत असताना दीपक चौधरी आणि राजेश पाटील धावसंख्या दाखल लागल्या गेल्यात. धावसंख्या दाखल जोडल्या गेल्यात. 34 34 या आकड्यावरती 51 धावांचं लक्ष्य. त्या लक्ष्याचा पाठलाग करते टीम काटे आणि ते लक्ष्य इथे मात्र डिफेंड करत असताना सागाव या संघाला आपण पाहतोय. समीकरण आलंय. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती तब्बल येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती 17 धावांची. 18 बॉल 17. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्यानं फटका केलाय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. धाव मिळेल एक चिकी सिंगल. सिंगलच्या साथीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 35 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज संदीप म्हात्रेला पाहतोय. सतरा बॉल 16 रन. या वेळेला पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. येतील, उचलतील, वागतील, फेकतील, थ्रो फेकी करतील तोपर्यंत धाव मिळेल फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. अगदी फलंदाज दीपक चौधरीला देखील माहिती आहे आणि फलंदाज राजेश पाटीलला देखील माहिती आहे की सिंगल डबलने देखील आम्ही हा सामना जिंकू शकतो. आणि त्या सिंगल डबलला प्राधान्य देत असताना जशी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, तशी टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल. त्या सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आता मात्र खऱ्या अर्थानं आक्रमकतेचं रूप धारण केलंय ते म्हणजे फलंदाज राजेश पाटीलने आणि ठोकलाय बिग 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 हिट. षटकार डिझाईन. दीपक चौधरीच्या बॅटमधून आपण पाहिला कलात्मक स्ट्रोक. या वेळेला पुन्हा एकदा सेकंड इनर बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. यावेळेला पुन्हा एकदा फटका केला. MS धोनी स्टाईलला सामना फिनिश केलाय. फलंदाज दीपक चौधरी